नमस्कार, सीताच्या स्वयंपाकमध्ये आपलं स्वागत आहे. तर मैत्रिणी, आज तुम्हाला दाखवणार आहे भजी. भजी म्हणजे पकोडे. तर तुम्ही म्हणसान भजी तर सर्वांनाच येते, पण नाही येत सर्वांना भजी. तर पहा मी कशी भजी करणार आहे, गोल भजी करणार आहे पहा. तर इथे मी घेतलेल्या आहे मिरच्या, लसूण आणि जिरं. 2-3 मिरच्या घेतलेल्या आहे, लसूण आणि जिरं घेतलेले आहे आणि ते जरासं जाडसर वाटून घेणार आहे, ठेचा बनवणार आहे त्याचा. तर पहा अशा पद्धतीने ठेचा बनवलेला आहे पहा. 2-4 मिरच्या घातल्या, लसूण घातले आणि जिरं घालून आता मी बाजूला ठेवते हे. आता तुम्हाला दाखवते. इथं मिक्सिंग बाउल घेतलेला आहे हे बघा, आणि मी बेसन पीठ घेणार आहे. आता मी बेसन पीठ माझं घरचंच दळलेलं असतं, त्याच्यामुळं चक्कीत घरच्याच दळलेलं आहे, आत्ताच दळलं आहे, त्यामुळे मी काय चाळून वगैरे घेतलं नाही, असंच घेतलेलं आहे आणि असंच आता करणार आहे. ताजं पीठ एकदम आत्ताच चक्कीतून काढलं आहे, करते. आता इथे 1.5 वाटी घेतलेली आहे बेसन पीठ. थोडं थोडं पाणी घालायचं आपल्याला. तर मी ना घालणार सोडा, किंवा बघा कशा पद्धतीने मी भजी करणार आहे. तुम्ही भज्यामध्ये ही ट्रिक वापरा, तुमची भजी कधीच खराब होणार नाही. मऊ लुसलुशीत जाळीदार मस्त एकदम बनणार आहे. तुम्ही पहा आतमधून. मी सोडा बिलकुल वापरणार नाही, तर ही ट्रिक वापरणार आहे. पहा तुम्ही, ह्या ट्रिकनी केली ना, तुमची भजी अगदी हॉटेलमध्ये भेटतात ना, अगदी तशीच होणार आहे. त्याच पद्धतीने होणार. म्हणून तुम्ही नक्कीच ही ट्रिक वापरून पहा भज्यांची. हे काय करायचं, पीठ घेतलं ना, ह्याला एवढं फेटायचं ना, चांगलं 2-3 मिनटं फेटायचं पीठ. की थोडं आहे म्हणून तुम्हाला सांगते 2-3 मिनटं. जास्त असलं तुम्हाला 5 मिनटं, 6 मिनटं, 10 मिनटं पण फेटायला लागलं, हे काही नाही. तर हे असं फेटलं ना, त्याचे कलर पांढरा झाला पाहिजे. म्हणजे आता पिवळा कलर होता ना, त्याचा पांढरा कलर होतो फेटल्यानंतर. हलकापणा येतो त्याला, आणि मग त्याला आतून मग हलका आलं का त्याच्यात हवा भरती. हवा भरल्यानंतर त्याला जाळी पडण्याचा प्रयत्न करतात. आपली भजी एकदम हलकी फुलकी होणार आहे. हे पहा, अशा कन्सिस्टन्सीनी मस्त फेटून घ्यायचं पीठ. मेन गोष्ट फेटण्यावर आहे. फेटलं चांगलं, जेवढं फेटेन तेवढं तुमची भजी टम फुगणार आणि जाळीदार आतमधून येणार. हे बघा, आता हे भरपूर मी फेटलेलं आहे, जवळजवळ 3 मिनटं फेटत होते. तर अशा पद्धतीने झालं आहे. हा रंग पांढरा उठतो त्याचा. आता पहा पुढे मी काय करते, हे काढूनच घेते आता मी. आणि पुढे आता एक जिन्नस घालायचे त्याच्यामध्ये. तर काय घालणार आहे पहा, 1 वाटी मी कांदा घेतला, म्हणजे 2 कांदे होते मोठे, ते टाकलेले आहे. ते मिडियम साईजचे चिरलेले आहे, मोठे पण नाही छोटे पण नाही. चांगली मूठभर कोथिंबीर घातली आणि हा ठेचा घालायचा आपल्याला. वाटलेला ठेचा आहे ना, आता तो घालायचा. इथं मी ओवा घातलेला आहे. जिरं तर वाटण्यात घातलं होतं ना, ओवा घातला थोडासा. अगदी नकळत थोडं लाल तिखट टाकलं मी, का की रंग जरासा वेगळा यावा म्हणून थोडा. थोडी चुटकीभरच ही हळद टाकायची. जास्त हळद नाही टाकायची मैत्रिणींनो ह्या भज्यांमध्ये. थोडीशी हळद टाकायची, का की रंग बदली होतं मग हळदीने. आणि मीठ टाकायचे चवीनुसार, आपल्याला किती लागेल तेवढं मीठ टाकायचं. आता हे सर्व फेटून घ्यायचं. थोडी थोडीच हळद टाकायची, जास्त हळद नाही टाकायची. मिरची लाल तिखट थोडंच टाकायचं, उगत चिटकीभर असं. तर हे सर्व मिक्स करून देते, तुम्हाला दाखवते. आणि मी वरती आता कढई पण ठेवलेली आहे तापायला. तर पहा तुम्ही कशा पद्धतीने मी फेटणार आहे आणि कशा पद्धतीने तापणार आहे. मैत्रिणीनं माझा कॅमेरा हातानेच करायला लागतो मला. माझं स्टँड तुटलेलं आहे, म्हणून व्हिडिओ जरासा हलणार आहे, लक्ष नका देऊ त्याच्यावर. हे बघा, मी एक पळीभर तेल ओतलेलं आहे चांगलं कडकडीत. त्याच्यावरती आपण सोडा नाही घालणार ना, तेलाचा वापर करणार आहे. तर पहा आता हे सर्व मिक्स करते. आता तेल सर्व त्याच्यात गेलं पाहिजे. हे बघा, अशा पद्धतीने सर्व मिक्स करून घ्यायचे. बघा आता पीठ पण करून घेतलेलं आहे मी. आता कढई ठेवते तेलाची वरती. कढई ठेवलेली आहे. आता मी भजी सोडण्याचा प्रयत्न करेन ह्याच्यामध्ये. ते बघा, भजी सोडते मी आता ह्याच्यात. अशा पद्धतीने सोडून द्यायची, न सोडा घालता भजी. मैत्रिणीनं तुम्हाला म्हटलं होतं ना पहिलं, तुम्हाला भजी नाही येत म्हणसान भजी
सर्वांनाच येते ते काय दाखवायचे. तर काही मैत्रिणींना नाही येत भजी करायला, तर त्यासाठी आहे हा व्हिडिओ. संपूर्ण व्हिडिओ मी त्यासाठीच दाखवलेला आहे. ज्याला येत नाही, नवशिकाऊ असतील त्यांनी करू शकतात. अशी मस्त गोल भजी आणि जाळीवाली भजी अगदी मस्त लागतात, खूप टेस्ट लागती. तर नक्कीच या पद्धतीने भजी करून पहा तुम्ही. खरंच जबरदस्त आहे, खूप छान लागतात. आणि एकदम हलकी फुलकी अशी, जास्त लाल करायची नाही, अशी काढून घ्यायची. हे झालेली आहे बघा. आता मी काढून ठेवते. दुसरी पण दाखवते सोडून तुम्हाला. किती फुलल्यात पहा. आतमध्ये जाळी पण दाखवते पडलेली तुम्हाला. म्हणजे अशा पद्धतीने केली ना तर लगेच होतात आणि छान लागतात पण ती. आता परत मी सोडून देते पहा. फटाफट होतं, वेळ लागत नाही. मैत्रिणींना अशी भजी करून पहा. ही अशी भजी मैत्रिणींना सांगते म्हणून आमच्या गावाकडे बनतात ही भजी. वाडा म्हणून गावे, वाडा भजी म्हणून फेमस आहे. अगदी अशीच बनतात. तर नक्कीच बनवून पहा वाडा भजी कशी आहे ती. कित्येक वर्ष झाले मी माझं चॅनल चालू आहे आणि मी कधीच भजी दाखवली नाही. आत्ता पहिल्यांदा दाखवते. म्हणजे ही दुसरी दाखवली ती मी वांग्याची. पण ही बेसन पिठाची मी भजी कधीच दाखवली नाही. फर्स्ट टाईम दाखवते. मैत्रिणींना आवडली तर नक्कीच लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. नवीन असे व्हिडिओ तुम्हाला दाखवीत जाईन, पाहत राहा तुम्ही. काहीतरी वेगळं म्हणून या पद्धतीने मी बनवणार आहे. आता हे मिरच्या सोडून द्यायच्या तेलातच, म्हणजे भज्यांबरोबर तळून निघतात छान. हे बघा, आता सर्व बरेचपैकी काढलेली आहे मी. थोडंसं पीठ राहिलेलं आहे. म्हणजे 1-1.5 वाटी, छोटीच वाटी होती, 1-1.5 वाटीपासून पहा किती छान भजी निघालेली आहेत आपली, मस्त एकदम. आता परत सोडून घेते. जे 1-2 माणसाचा तरी भरपूर नाश्ता होणार आहे, पोटभरीचा. एवढी भजी झालेली आहेत. अगदी पोटभरून एवढी खायची. खूप टेस्टी लागतात, खूप छान लागतात. आणि घरची डाळ दळलेली आहे ना, त्यामुळे आणखीनच छान लागतात ती. तर ही बऱ्यापैकी माझी झालेली आहेत. पहा किती जाळीदार आणि किती छान दिसतात का नाही. तर मैत्रिणींनो खरंच करून पहा. ज्या पद्धतीने बघा, जाळी लगेच फुसकणी होतात. आणि ही जाळी बघा किती जबरदस्त लागलेली आहे, पडलेली आहे. हे बघा जाळी पहा किती जाळी छान पडलेली आहे. एकदम मोठी जाळी पडलेली आहे का नाही. तर ही भजी कशी वाटली तुम्हाला नक्कीच. आणि तेलकट नाही पहा, जराही तेलकट नाही. कोरडी दिसतात ना. तर कशी वाटली भजी माझी नक्कीच सांगा. आवडली का. अगदी झटपट होणारी 5 मिनिटाची रेसिपी आहे, जास्त नाही. 5 मिनिटातच सर्व काही तुम्हाला दाखवलेले आहे. भजीच्या पूर्ण 5 मिनिटात लागले नाही तुम्हाला. एक प्लेट करायला तर 5 मिनिटं पण लागत नाही, का की तेलात टाकल्यावर लगेच भजी टम फुगतात आणि लगेच होतात, शिजून निघतात. त्याच्यामुळं करून पहा एकदा. खूप छान नाश्त्यासाठी करा किंवा तोंडी लावण्यासाठी, कधी तर मुलांना टिफिनला देण्यासाठी भरपूर वेळा उपयोगी पडणारी ही भजी. खूप छान भजी म्हणा किंवा पकोडे म्हणा, मस्त असे दिसायला पण खूप देखणे दिसतात. किती रंग सुंदर आलेले आहे त्यांना ना. तर तुम्हाला आवडलं तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बाय.